एखाद्या महाकाय शहराची कल्पना करा. रोज लाखो लिटर दुर्गंधीयुक्त सांडपाणी गटारांमधून वाहते. शहराबाहेर कचऱ्याचे अक्षरशः डोंगर साचलेत. हे चित्र आजकाल अनेक शहरांमध्ये अगदी सामान्य झालंय, दुर्दैवाने. हो ना. पण समजा दुसऱ्याच दिवशी एका जादुई प्रक्रियेनं तेच सांडपाणी पिण्यायोग्य स्फटिकासारख्या शुद्ध पाण्यात बदललं तर? बापरे, म्हणजे थेट पिण्यायोग्य. एक्झॅक्टली. आणि त्या कचऱ्याच्या डोंगरातून तयार झालेल्या ऊर्जेवर संपूर्ण शहराचे दिवे उजळून निघाले तर? ऐकायला तर हे एखाद्या साय-फाय सिनेमातल्या दृश्यासारखं वाटतंय. अगदी तसंच वाटतं. पण हे केवळ काल्पनिक जग नाहीये. भारतात प्रत्यक्ष जमिनीवर आणि प्रयोगशाळांमध्ये हे विज्ञान वास्तवात आणण्यासाठी एक संस्था रात्रंदिवस काम करत आहे. अच्छा. आजच्या या सखोल चर्चेत आपण भारताच्या पर्यावरण संरक्षणातील एका अत्यंत महत्त्वाच्या पण कदाचित फारशा चर्चिल्या न गेलेल्या संस्थेच्या कामकाजाचा वेध घेणार आहोत. हा विषय खरोखरच आजच्या काळाची गरज आहे. नक्कीच. त्या संस्थेचे नाव आहे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हणजेच नीरी. नीरी. राईट. नीरीबद्दल आपण बरंच काही ऐकून असतो, पण त्यांचं नेमकं काम काय हे आज उलगडेल. हो. आणि ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एक साधी उपमा वापरूया. जर या पृथ्वीला स्वतःचा असा एखादा डॉक्टर असता, जो तिची नाडी तपासून तिच्यावर योग्य ते वैज्ञानिक उपचार करू शकला असता, तर ती भूमिका निभावणारी भारतातील ही संस्था आहे. क्या बात आहे. पृथ्वीचा डॉक्टर ही खरोखरच अतिशय समर्पक उपमा आहे. थँक्यू. आणि आजची आपली ही सखोल चर्चा केवळ एका संशोधन संस्थेच्या माहितीपत्रकापुरती मर्यादित नाहीये. उपलब्ध माहितीच्या आधारे आपण या संस्थेचं कार्य, तिचं महत्त्व आणि तिचा आपल्या दैनंदिन जीवनावरील प्रत्यक्ष प्रभाव उलगडणार आहोत. म्हणजे फक्त थेरी नाही, तर प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. एक्झॅक्टली. आपण जेव्हा शाश्वत भविष्य किंवा सस्टेनेबल फ्युचर असं म्हणतो, तेव्हा तो केवळ एक आकर्षक शब्द नसून ते भविष्य सुरक्षित करण्यासाठी लागणारा प्रत्यक्ष तांत्रिक आणि वैज्ञानिक पाया ही संस्था कशी रचत आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. नक्कीच. या सखोल चर्चेत आपण नीरीचे नेमके काम काय, पर्यावरणाच्या गुंतागुंतीच्या समस्या ते कसे सोडवतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विज्ञानाची आवड असणाऱ्या नवतरुणांसाठी तिथे करिअर कसं घडवता येईल यावर प्रकाश टाकणार आहोत. खूपच उत्तम. चला तर मग या पृथ्वीच्या डॉक्टरची सुरुवात कुठून झाली हे समजून घेऊया, कारण वर्तमान समजून घेण्यासाठी इतिहासाची पाने उलटणे नेहमीच रंजक ठरते. अगदी बरोबर. आपल्या उपलब्ध माहितीनुसार नीरीची स्थापना 1958 मध्ये झाली. तिचे मुख्यालय महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. नागपूरला, राईट? हो. आणि ही संस्था काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजे CSIR च्या अंतर्गत काम करते. CSIRचं नाव तर विज्ञानाच्या क्षेत्रात खूप मोठं आहे. हो ना. पण इथे लक्ष वेधून घेणारी आणि मला वैयक्तिकरित्या आश्चर्यचकित करणारी एक वेगळीच बाब आहे. ती कोणती? सुरुवातीला या संस्थेचे नाव सेंट्रल पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा CPHERI असे होते. अच्छा, म्हणजे आधी पब्लिक हेल्थ हा शब्द होता. हो. आणि नंतर ते बदलून नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट असं करण्यात आलं. नावातील हा बदल खूप काही सांगून जातो. आपण जर या बदलाचं बारकाईने विश्लेषण केलं तर लक्षात येतं की ही केवळ अक्षरांची अदलाबदल नाहीये. ती एका व्यापक दृष्टिकोनाची उत्क्रांती आहे. बघा, पब्लिक हेल्थ म्हणजे सार्वजनिक आरोग्य आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजेच पर्यावरण अभियांत्रिकी. दोन्हीत फरक काय तसा? कसे ना, सुरुवातीच्या काळात सार्वजनिक आरोग्य म्हणजे फक्त आजारांवर उपचार करणं, रुग्णालय बांधणं आणि वैयक्तिक स्वच्छता राखणं इतकाच मर्यादित विचार होता. म्हणजे आजारी पडल्यावर काय करायचं यावर जास्त भर होता. एक्झॅक्टली. पण जसा काळ पुढे गेला तशी ही समज प्रगल्भ होत गेली की मानवी आरोग्य हे त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणाशी थेट जोडलेले आहे. म्हणजे हवा, पाणी आणि मातीचं. अगदी बरोबर. जर नद्यांचं पाणीच मुळात प्रदूषित असेल तर केवळ कॉलरा किंवा टायफॉइडच्या गोळ्या वाटून सार्वजनिक आरोग्य सुधारता येणार नाही. राईट. मुळात पाणीच स्वच्छ पाहिजे. हो. जोपर्यंत पर्यावरण निरोगी राहणार नाही तोपर्यंत मानवी आरोग्य सुरक्षित राहू शकत नाही. याच विचारातून समस्येच्या मुळावर घाव घालण्यासाठी संस्थेच्या नावात आणि त्यांच्या कामाच्या व्याप्तीत हा बदल करण्यात आला. एक सेकंड, इथे मला थोडं थांबावंसं वाटतंय. बोला ना. आपण 1958 या वर्षाबद्दल बोलत आहोत. हो.
म्हणजे भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. देशात मोठी मोठी धरणं आणि पोलादाचे कारखाने उभे राहत होते. हो, ती तर औद्योगिक प्रगतीची सुरुवात होती. मग मला सांगा, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग किंवा कार्बन फुटप्रिंट हे शब्द आजच्यासारखे रोजच्या चर्चेत येण्यापूर्वीच हो, अगदी दशके आधी. भारताने या दिशेने पावले उचलली होती, ही खरोखरच अफाट दूरदृष्टी होती असं म्हणावं लागेल. अगदी बरोबर. जगभरात जेव्हा औद्योगिक क्रांतीचे वारे वेगाने वाहत होते आणि पर्यावरणाकडे केवळ एक अमर्यादित साधन संपत्ती म्हणून पाहिलं जात होतं, म्हणजे अनलिमिटेड रिसोर्स, हवं तसं वापरा. हो, तसा विचार होता. तेव्हा भारताने अशा प्रकारची संशोधन संस्था स्थापन करणं हे खरोखरच कौतुकास्पद होतं. केवळ कारखाने उभारून चालणार नाही, तर त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचं व्यवस्थापन करण्यासाठी विज्ञानाची कास धरावी लागेल याची पूर्वकल्पना त्यावेळच्या वैज्ञानिकांना होती. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. ही पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष जमिनीवर हे काम कसं चालतं ते पाहूया. नक्कीच. मला हे सर्व एखाद्या महाकाय सिम सिटी गेमसारखं वाटतं. सिमसिटी? तो व्हिडिओ गेम. हो, तोच. एखादं शहर जेव्हा उभं राहतं आणि वाढू लागतं, तेव्हा त्याला अनेक गोष्टींची गरज भासते. सर्वात पहिली गरज असते ती पाण्याची. अगदी मूलभूत गरज. आणि इथेच नेरीचं पहिलं महत्वाचं काम सुरू होतं, पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन. पण मला हे जाणून घ्यायचंय की सांडपाणी शुद्धीकरणाचे हे काम प्रत्यक्ष वैज्ञानिक पातळीवर कसं चालतं. सिमसिटीची उपमा इथे अचूक लागू पडते. शहराला लागणारं पाणी आणि निर्माण होणारं सांडपाणी हे एक चक्र आहे. निरीचे शास्त्रज्ञ केवळ साध्या गाळणीचा म्हणजे फिल्ट्रेशनचा वापर करत नाहीत. अच्छा, मग ते काय करतात? ते अतिशय प्रगत तंत्रज्ञान विकसित करतात. उदाहरणार्थ, बायोरेमिडिएशन या प्रक्रियेत विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रोब्स. एक्झॅक्टली. हे मायक्रोब्स सांडपाण्यातील हानिकारक रसायने खाऊन टाकतात आणि पाण्याचे शुद्धीकरण करतात. बापरे, म्हणजे निसर्गाचाच वापर करून निसर्गाची स्वच्छता. अगदी तसंच. आणि या व्यतिरिक्त आधुनिक मेम्ब्रेन टेक्नॉलॉजीचा वापर करून औद्योगिक सांडपाण्यातील विषारी घटक वेगळे केले जातात. म्हणजे कारखान्यातून येणारं केमिकल-युक्त पाणी पण शुद्ध करता येतं. हो, हे तंत्रज्ञान केवळ प्रदूषण रोखत नाही, तर भविष्यातील पाण्याची मोठी गरज भागवण्यासाठी सांडपाण्याचा पुनर्वापर शक्य करतं. हे खरोखरच थक्क करणार आहे. पण जसं शहर वाढतं, वाहने वाढतात, तशी आणखी एक अदृश्य समस्या उभी राहते, हवेचं प्रदूषण. हां, ती तर आजची सर्वात मोठी डोकेदुखी आहे. आपण सतत AQI किंवा एअर क्वालिटी इंडेक्सबद्दल ऐकतो. या हवेचं प्रदूषणाला नियंत्रित करण्यात संस्थेची काय भूमिका असते? हवेचं प्रदूषण हे एक अतिशय गुंतागुंतीची समस्या आहे, कारण हवा एका जागी थांबत नाही. ती सतत वाहत असते. बरोबर. नीरी या क्षेत्रात 2 पातळ्यांवर काम करते. पहिलं म्हणजे एअर क्वालिटी मॉनिटरिंग. म्हणजे हवेचा दर्जा मोजणे. हो, देशभरात विविध ठिकाणी प्रगत सेन्सर्स बसवून हवेतील PM2.5 आणि PM10 सारख्या अतिसूक्ष्म कणांचं मोजमाप केलं जातं. अच्छा, हे सेन्सर्स कसे काम करतात? हे सेन्सर्स दर सेकंदाला डेटा गोळा करतात. आणि दुसरं म्हणजे केवळ डेटा गोळा न करता त्यावर उपाय शोधणे. उपाय काय असू शकतात हवेसाठी? वाहनांमधून किंवा कारखान्यांच्या चिमण्यांमधून निघणाऱ्या धुरातील हानिकारक वायू, जसे की सल्फर डायऑक्साईड, ते शोषून घेण्यासाठी स्क्रबर्स आणि विशेष फिल्टर्स विकसित करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम इथे होतं. अच्छा, म्हणजे तो धूर हवेत मिसळण्याआधीच फिल्टर केला जातो. एक्झॅक्टली. आणि या वाढत्या शहरासोबतच निर्माण होणारा आणखी एक राक्षस म्हणजे घन कचरा किंवा सॉलिड वेस्ट. शहराबाहेर साचलेले कचऱ्याचे ते डोंगर आपण सर्वच पाहतो. हो, डम्पिंग ग्राउंडची अवस्था आपण बघतोच. उपलब्ध माहितीनुसार नीरी कचऱ्यातून ऊर्जा म्हणजेच वेस्ट टू एनर्जी निर्माण तंत्रज्ञानावर काम करते. पण कचऱ्यातून वीज कशी काय तयार होऊ शकते? साध्या कागदाला आग लावणं म्हणजे ऊर्जा निर्मिती नव्हे, बरोबर? नक्कीच नाही. कचरा जाळणं हा उपाय असूच शकत नाही, कारण त्याने पुन्हा हवेचं प्रदूषण होईल. मग नेमकं काय केलं जातं? इथे बायोमेथिनेशन सारख्या वैज्ञानिक प्रक्रियेचा वापर केला जातो. बायोमिथेनेशन हे जरा समजावून सांगाल? बघा, कचऱ्यामध्ये जो ओला किंवा जैविक कचरा असतो, तो ऑक्सिजन नसलेल्या एका मोठ्या बंद टाकीत कुजवला जातो. त्याला ॲनारोबिक डायजेस्टर म्हणतात. अच्छा, बंद टाकीत ऑक्सिजन शिवाय. हो, या प्रक्रियेत विशिष्ट जीवाणू त्या कचऱ्याचं विघटन करतात आणि त्यातून मिथेन वायू तयार होतो. अरे वा. आणि हा मिथेन वायू मग इंधन म्हणून वापरला जातो. एक्झॅक्टली. या मिथेन वायूचा वापर थेट इंधन म्हणून किंवा जनरेटर चालवून वीज निर्मितीसाठी केला जातो.
म्हणजे एकाच वेळी 2 फायदे. हो, अशा प्रकारे विज्ञान एकाच वेळी 2 मोठ्या समस्यांवर मात करतं. कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणारी स्वच्छ ऊर्जा निर्माण होते. म्हणजे एका समस्येचं रूपांतर दुसऱ्या समस्येवरील उपायात करणं हे उत्तम आहे. नक्कीच. पण या शहरात जेव्हा नवीन कारखाने, मोठे महामार्ग किंवा विमानतळ प्रस्तावित होतात, तेव्हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. आणि इथेच नीरीचं सर्वात आव्हानात्मक काम सुरू होतं. पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन म्हणजेच EIA. हो, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. कोट्यावधी रुपयांचा प्रकल्प उभा राहणार असतो, पण त्याचवेळी निसर्गावर होणारा परिणामही मोजायचा असतो. प्रत्यक्ष जमिनीवर हे मूल्यांकन कसं केलं जातं? EIA ही केवळ कागदोपत्री केली जाणारी प्रक्रिया नाहीये. जेव्हा एखादा मोठा प्रकल्प प्रस्तावित असतो तेव्हा नीरीचे संशोधक प्रत्यक्ष त्या जागेवर जातात. म्हणजे फील्डवर्क. हो, तिथे ते आठवडे किंवा महिने राहून सखोल अभ्यास करतात. बापरे, इतका वेळ? नक्कीच. तेथील हवेची दिशा काय आहे, जमिनीतील पाण्याचा स्तर कसा आहे, मातीचा पोत कसा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथली जैवविविधता कशी आहे याचं मोजमाप केलं जातं. म्हणजे तिथे कोणते प्राणी, पक्षी राहतात हे पण बघितलं जातं. अगदी बरोबर. समजा एखाद्या जंगलातून महामार्ग जाणार असेल तर त्या रस्त्यामुळे प्राण्यांच्या नैसर्गिक स्थलांतराचा मार्ग, ज्याला आपण ॲनिमल कॉरिडॉर म्हणतो, तो तर खंडित होणार नाही ना, हे तपासलं जातं. हे खूप महत्वाचं आहे. जर तो प्रकल्प तिथे उभा राहिला तर पुढची 50 वर्ष त्या परिसरावर काय परिणाम होईल याचं अचूक गणित या प्रक्रियेत मांडलं जातं. इथे मी थोडा प्रतिवाद करू इच्छिते किंवा एक डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून एक व्यावहारिक शंका उपस्थित करू इच्छिते. सांगा ना. हे सर्व ऐकायला खूप छान वाटतं, पण भारतासारख्या विकसनशील देशात जिथे लाखो तरुणांना रोजगाराची नितांत गरज आहे, तिथे उद्योग आणि कारखाने उभारणे ही अर्थव्यवस्थेची गरज आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. EIA सारख्या प्रक्रियेमुळे अशा मोठ्या प्रकल्पांना उशीर होतो किंवा ते रद्द होतात असा आरोप अनेकदा होतो. मग रोजगार विरुद्ध पर्यावरण अशा या संघर्षात हा समतोल साधणं म्हणजे अक्षरशः प्रगतीला ब्रेक लावण्यासारखं नाही का? हा अत्यंत रास्त आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. पण इथेच पर्यावरण अभियांत्रिकीचं खरं तत्वज्ञान समजून घेणं आवश्यक आहे. ते कसं काय? विज्ञानाचा आणि नीरीचा उद्देश विकास थांबवणं हा अजिबात नसून तो विकास अधिक सुरक्षित आणि शाश्वत करणं हा आहे. आपण थोडा व्यापक विचार करूया. समजा एखाद्या कारखान्यामुळे 10,000 रोजगार निर्माण होत असतील, पण त्याच कारखान्याने कोणत्याही प्रक्रियेशिवाय विषारी रसायन जवळच्या नदीत सोडलं तर काय होईल? अर्थातच नदी प्रदूषित होईल. हो, आणि हजारो लोकांचं आरोग्य धोक्यात येईल, शेती उद्ध्वस्त होईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. या आर्थिक आणि सामाजिक नुकसानीची किंमत त्या रोजगारांपेक्षा कितीतरी पटीने मोठी असेल. हा विचार मी केलाच नव्हता. हे पटण्यासारखं आहे. म्हणजे समस्येला टाळण्यापेक्षा तिचं व्यवस्थापन करण्यावर भर दिला जातो. अगदी बरोबर. उद्योग सुरू होतो तेव्हा प्रदूषण होणारच हे गृहीत धरून चालण्यापेक्षा तंत्रज्ञानाच्या मदतीने ते शून्य कसं करता येईल यावर भर दिला जातो. शून्य कसं करणार? उदाहरणार्थ झिरो लिक्विड डिस्चार्ज सारख्या प्रणाली, याला ZLD म्हणतात. याद्वारे कारखान्यातील पाण्याचा कारखान्यातच पुन्हा पुन्हा वापर केला जातो. म्हणजे बाहेर पाणी सोडायचंच नाही. आता एकमेकांचे पूरक कसे बनतील हे पाहणं हेच या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि हाच डेटा आणि वैज्ञानिक अभ्यास पुढे सरकारला धोरण निश्चिती आणि कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी वैज्ञानिक कणा म्हणून काम करतो. म्हणजे पॉलिसी मेकिंगमध्ये पण यांचा मोठा वाटा आहे. आणि याशिवाय आपत्ती व्यवस्थापनातही त्यांची मोठी भूमिका असते, बरोबर? होतं. समजा एखादा औद्योगिक अपघात झाला, रसायनांची गळती झाली किंवा समुद्रात तेलाची गळती झाली, ज्याला आपण ऑइल स्पिल म्हणतो. राईट, तर तातडीने वैज्ञानिक उपाययोजना सुचवण्यासाठी याच तज्ज्ञांना पाचारण केलं जातं. संस्थेचे हे भव्य आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य ऐकल्यानंतर विज्ञान क्षेत्रात रुची असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा तरुण उमेदवाराला असा प्रश्न नक्कीच पडेल की या पृथ्वीच्या डॉक्टरांच्या टीममध्ये सामील व्हायचं असेल तर तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग काय आहे? हो, आणि हा मार्ग खूपच रंजक आहे. आपण आता नीरीमधील करिअरच्या संधी आणि आवश्यक पात्रता यावर लक्ष केंद्रित करूया. नक्कीच. हे क्षेत्र तरुणांसाठी अत्यंत आश्वासक आहे. ज्या तरुण-तरुणींना या क्षेत्रात करिअर घडवायचं आहे, त्यांचा हा शैक्षणिक प्रवास एका रंजक व्हिडिओ गेमच्या लेव्हल्ससारखा आहे असं मला वाटतं. व्हिडिओ गेम हे उदाहरण छान आहे. या गेमची लेव्हल 1 शाळेतूनच सुरू होते.
विज्ञान शाखा निवडणं हा या प्रवासाचा पाया आहे. 12वीला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा गणित असणे गरजेचे असते. म्हणजे बेसिक सायन्स पक्का असायला हवा. बरोबर. आणि त्यानंतर येते लेव्हल 2 म्हणजेच पदवी किंवा ग्रॅज्युएशन. या टप्प्यावर विद्यार्थ्यांसमोर 2 प्रमुख मार्ग असतात. कोणते 2 मार्ग? पहिला मार्ग अभियांत्रिकीचा आहे, जिथे बीई किंवा बीटेकमध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, सिव्हिल किंवा केमिकल इंजिनिअरिंग या शाखा निवडता येतात. अच्छा, म्हणजे इंजिनियर्सना इथे खूप स्कोप आहे. हो. आणि दुसरा मार्ग मूलभूत विज्ञानाचा आहे, जिथे बीएससीमध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी या विषयांमध्ये पदवी घेता येते. म्हणजे प्युअर सायन्सवाले पण जाऊ शकतात. नक्कीच. पण या गेममधील पुढची लेव्हल सर्वात निर्णायक असते. अशा उच्च दर्जाच्या संशोधन संस्थेत केवळ पदवीवर विसंबून राहून चालत नाही. बरोबर. पदव्युत्तर शिक्षण किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ही या प्रवासातील लेव्हल 3 आहे. होय. संशोधनाच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी एमटेक, एमई किंवा एमएससी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक ठरतं. हे शिक्षण त्या विशिष्ट विषयातील सखोल ज्ञान देतं. राईट. यानंतर या संपूर्ण प्रवासातील सर्वात मोठा टप्पा येतो, ज्याला तुम्ही तुमच्या व्हिडिओ गेमच्या भाषेत बॉस फाईट म्हणू शकता. अगदी तीच. म्हणजे स्पर्धा परीक्षा. होय. CSIRच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही संस्थेत प्रवेश मिळवणं हे अत्यंत स्पर्धात्मक असतं. म्हणजे सहजासहजी एंट्री नाही मिळत. नाही. जर उमेदवारांना शास्त्रज्ञ किंवा ज्युनियर रिसर्च फेलो, ज्याला आपण JRF म्हणतो, ते बनायचं असेल तर CSIR नेट ही अत्यंत कठीण आणि मानाची परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक असतं. आणि इंजिनियर्ससाठी? अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी गेट ही परीक्षा महत्त्वाची ठरते. आणि जर कोणाला स्वतःचं स्वतंत्र संशोधन करून PhD करायची असेल तर त्यासाठीच्या प्रवेश परीक्षा आणि मुलाखती यशस्वीरित्या पार कराव्या लागतात. या सर्व बॉस फाईट जिंकल्यानंतर मिळणाऱ्या बक्षिसाबद्दल बोलायचं झाल्यास नोकरीच्या कोणत्या भूमिका तिथे उपलब्ध असतात? तिथे प्रामुख्याने 4 प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिका असतात. पहिली आणि सर्वोच्च भूमिका म्हणजे शास्त्रज्ञ. सायंटिस्ट. हो. हवामानातील बदल आणि प्रदूषणावर मात करण्यासाठी पूर्णपणे नवीन तंत्रज्ञान आणि पेटंट्स विकसित करण्याचं मुख्य काम हे शास्त्रज्ञ करतात. आणि दुसरी भूमिका? दुसरी भूमिका असते प्रोजेक्ट असिस्टंट किंवा JRFची, जे तरुण संशोधक असतात आणि मुख्य शास्त्रज्ञांच्या हाताखाली प्रत्यक्ष प्रयोग आणि डेटा संकलनाचे काम करतात. आणि याशिवाय लॅबमधील उपकरणांसाठीही विशेष टीम असते ना? होय. ती तिसरी अत्यंत कळीची भूमिका आहे टेक्निकल स्टाफ. त्यांचं काम काय असतं? बघा, प्रयोगशाळेत कोट्यावधी रुपयांची अतिशय नाजूक आणि प्रगत उपकरणे असतात, जसे की स्पेक्ट्रोमीटर्स किंवा क्रोमॅटोग्राफी मशीन्स. ती चालवणं, त्यांची देखभाल करणं आणि अचूक रिझल्ट्स मिळवणं हे काम हे तांत्रिक तज्ज्ञ करतात. आणि चौथी भूमिका कोणती? आणि चौथी भूमिका एन्व्हायरमेंटल कन्सल्टंटची असते, जे उद्योगांना प्रदूषण नियंत्रणासाठी आणि कायदेशीर पूर्ततेसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात. या करिअरच्या संपूर्ण आराखड्यात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. कोणती? आपण जेव्हा या क्षेत्रात आवश्यक असलेल्या कौशल्यांची म्हणजे स्किल्सची यादी पाहतो, तेव्हा त्यात लॅब तंत्रज्ञान आणि रिसर्च रिपोर्ट रायटिंग सोबतच डेटा ॲनालिसिस आणि एक्सेल व मॅटलॅब सारख्या कम्प्युटर प्रोग्रॅमिंग स्किल्सचाही उल्लेख आहे. हो, अगदी बरोबर निरीक्षण आहे तुमचं. याचा अर्थ आजचं पर्यावरण विज्ञान केवळ चंचूपात्र, टेस्ट ट्यूब आणि रसायनांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर ते तंत्रज्ञान आणि प्रगत कम्प्युटर्सवरही तितकंच अवलंबून आहे. 100%. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आजचं पर्यावरण विज्ञान हे प्रचंड डेटावर आधारित आहे, म्हणजे डेटा ड्रिव्हन सायन्स आहे. कसं काय? आपण मगाशी हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या सेन्सर्सबद्दल बोललो. ते सेन्सर्स दर सेकंदाला हजारो डेटा पॉइंट्स गोळा करत असतात. एका वर्षाचा डेटा बघितला तर ती आकडेवारी अब्जावधींमध्ये जाते. बापरे, अब्जावधींमध्ये? हो. तो प्रचंड डेटा नुसता बघून काही साध्य होणार नाही. त्याचं विश्लेषण करणं, त्यातील नमुने किंवा पॅटर्न्स शोधणं आणि भविष्यातील हवामानाचे किंवा प्रदूषणाचे अंदाज वर्तवणं, ज्याला आपण प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग म्हणतो. एक्झॅक्टली. यासाठी प्रगत कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि मॅटलॅब सारखे अल्गोरिदम्स हाताळता येणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे फक्त सायन्स नाही तर IT स्किल्स पण लागतात. हो ना. म्हणूनच केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून भागत नाही. शिक्षण घेत असतानाच मिळवलेला इंटर्नशिपचा अनुभव आणि प्रत्यक्ष फील्डवरील प्रोजेक्ट एक्सपिरियन्स हे यशाचे खरे गमक ठरतात. आपण आता या अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
या संपूर्ण प्रवासाचा एकदा थोडक्यात आढावा घेणं आता क्रमप्राप्त आहे. नक्कीच. आज आपण उपलब्ध माहितीच्या आधारे काय समजून घेतलं तर नीरी ही केवळ नागपुरातील एक प्रयोगशाळा नसून ती पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकासासाठी काम करणारी भारताची एक प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाची संशोधन संस्था आहे. अगदी बरोबर. पाणी शुद्धीकरणासारख्या मूलभूत समस्येपासून ते हवेच्या प्रदूषणापर्यंत आणि घनकचरा व्यवस्थापनापासून ते देशाच्या धोरणांना वैज्ञानिक दिशा देण्यापर्यंत सर्वच आघाड्यांवर ते कार्यरत आहेत. हो, त्यांची व्याप्ती खूप मोठी आहे. आणि भक्कम विज्ञान पार्श्वभूमी आणि संशोधनाची खरोखरच आवड असणाऱ्या तरुणांसाठी हा केवळ एक नोकरीचा पर्याय नाही, तर देशसेवेचा आणि जागतिक पातळीवर प्रभाव टाकण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. अगदी अचूक सारांश. जेव्हा आपण आजूबाजूच्या वाढत्या पर्यावरणाच्या समस्यांबद्दल बोलतो, तेव्हा अनेकदा निराशाजनक आणि भीतीदायक चित्र उभं राहतं. हो, बऱ्याचदा टेन्शन येतं बातम्या वाचून. राईट. पण नीरीसारख्या संस्थांचे पडद्यामागचे कार्य पाहिल्यावर आशेचा एक मोठा किरण दिसतो. तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातून आपण या मानवनिर्मित समस्यांवर नक्कीच मात करू शकतो, हा आत्मविश्वास यातून मिळतो. या चर्चेचा शेवट करताना मला एक असा विचार मांडायचा आहे जो या संपूर्ण माहितीवरूनच निर्माण झाला आहे, पण त्यावर आपण बहुधा फारसा विचार करत नाही. कोणता विचार? आज आपण पाहतोय की हवामानातील बदल अतिशय वेगाने वाढत आहेत. उन्हाळ्यातील तापमान दरवर्षी नवीन उच्चांक गाठत आहे. पावसाळ्यातील अनिश्चिततेमुळे शहरे पाण्याखाली जात आहेत. तर कधी दुष्काळ पडत आहे. हे आपण रोज अनुभवतोय. अशावेळी विचार करा, कदाचित मानवाच्या भविष्यातील अस्तित्वासाठी आवश्यक असलेले सर्वात महत्त्वाचे उपाय आणि उत्तरे हे सिलिकॉन व्हॅलीमधील एखाद्या नवीन ॲपमधून, AI टूलमधून किंवा सोशल मीडिया ट्रेंडमधून येणार नाहीत. तर ते उपाय कदाचित नागपूरच्या प्रयोगशाळेत शांतपणे काम करणाऱ्या, शहराच्या कचऱ्यातून स्वच्छ ऊर्जा कशी निर्माण करायची हे शोधणाऱ्या आणि भविष्यातील प्रदूषण रोखण्यासाठी झटणाऱ्या नीरीच्या त्या संशोधकांकडून येतील. क्या बात आहे. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. हो ना. आपलं आणि येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा पृथ्वीचा डॉक्टर आपला लढा अत्यंत निष्ठेने लढत आहे. हे खरोखरच विचार करण्यासारखं नाही का? आजच्या या सखोल चर्चेत आपण येथेच थांबूया. सर्वांनी या विषयावर नक्की सखोल विचार करावा.